आर्थिक सक्षमीकरणासाठी ही पतसंस्था आपण चिखलीमध्ये सुरुवात केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम करून फक्त चालणार नाही, तर आर्थिकदृष्ट्या साक्षरसुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. सक्षम आणि साक्षर हे मेन त्या ठिकाणी उद्देश या लाडक्या बहीण पतसंस्थेचे त्या ठिकाणी असणार आहे. आपला जो जिल्हा आहे हा मातृत्वाचा बुलढाणा जिल्हा आहे. मला अभिमान आहे की या लाडकी बहीण पतसंस्थेचं पहिलं उद्घाटन हे आपल्या मातृत्वाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या पतसंस्थेचं नाव देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. पूर्ण आमची राज्यभरामध्ये कुठे तुम्ही शाखा ओपन करणार भविष्यामध्ये असेल? शासनाचं धोरण तर आता शासनाने प्रत्येक तालुक्याला टार्गेट दिलेलं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये ही पतसंस्था त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची पतसंस्था त्या ठिकाणी उभारल्या गेली पाहिजे. आता मला माहिती नाही बाकी ठिकाणी कसा रिस्पॉन्स मिळेल, परंतु आमचं जे कार्यक्षेत्र आहे देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं हे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देवाभाऊ लाडकी पतसंस्थेचं आम्ही येणाऱ्या काळामध्ये विस्तारण त्या ठिकाणी करणार आहोत. पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या काही फायदे आमच्या महिलांना होणार आहेत. बाहेर मार्केटमध्ये जो व्याजदर असेल त्या व्याजदराच्या कमी व्याजदरामध्ये इथून त्यांना व्याजदर उपलब्ध होणार आहे. सोबतच बचत गटाची जी चळवळ आहे ती चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना फंडिंग करणार आहोत. एखादी दुर्घटना जर का सभासदासोबत घडली तर 1 लाख रुपयाचा विमा संरक्षणसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. सोनं तारणसुद्धा आम्ही अतिशय वाजवी दरामध्ये त्या ठिकाणी देणार आहोत. राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा या पतसंस्थेमध्ये अतिशय चांगल्या सुविधा आणि चांगल्या सेवा या आमच्या लाडक्या बहिणीला देण्याचा मानस त्या ठिकाणी असणार. लाडक्या बहिणींना काय आव्हान करणार? लाडक्या बहिणींना मला एकच आव्हान करायचं आहे की आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, परंतु हा आत्मविश्वास त्या ठिकाणी जोपर्यंत आपण आर्थिक साक्षर होत नाही तोपर्यंत हा आत्मविश्वास आपल्याला समाजामध्ये एक अस्तित्व आपलं निर्माण करून देऊ शकत नाही. त्याच्यामुळे जेवढा महत्त्वाचा आत्मविश्वास आहे तेवढंच आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम होणं सुद्धा गरजेचं आहे.